मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी देणार आहेत किंवा ई-एल-सी-टी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत आहे. तर या बातमीमध्ये सांगितलेलं आहे, की 1 जानेवारीपासून सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचं डिटेल डिस्कशन करणार आहोत. खरंच आपले रजिस्ट्रेशन हे 1 जानेवारीपासून सुरू होतील का? आणि रजिस्ट्रेशन पूर्वी कुठली तयारी आपण करणं गरजेचं आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा दिल्या जातात. या क्लासेसमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकवलं जातं आणि क्लासेस सोबत तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच दिला जातो, जेणेकरून तुमची या परीक्षेची परिपूर्ण तयारी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकता की शिक्षा.com वरती एक न्यूज प्रसिद्ध केली जात आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की सीईटी परीक्षेची उद्यापासून नोंदणी सुरू. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणार परीक्षा. या न्यूजचा प्रायमरी सोर्स इथे मेन्शन केलेला नाहीये, पण स्टील आपण ती बातमी जी आहे ती डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर इथे सांगितलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सामायिक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात 1 जानेवारीपासून करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची टेस्टिंग अजून सुरू आहे आणि ती टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सीईटीचे रजिस्ट्रेशन करता येणार आहेत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण व कला शिक्षण या 6 विभागांतर्गत एकूण 20 विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा व 73 अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश परीक्षा राबवण्यात येतात. हे प्रवेश 5700 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमधून दिले जातात. प्रवेश देण्यासाठी प्रवेशपूर्ण परीक्षा घेण्यात येते. आगामी शैक्षणिक वर्षात बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणारी पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी तसेच एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्याचे नियोजन सीईटी सेलने सुरू केले असून त्यांचे संभावित वेळापत्रक जाहीर केले आहे. तर थोडक्यात सीईटी सेलने सांगितलं आहे की ज्या वेगवेगळ्या परीक्षा इथे घेतल्या जातात त्या सर्व परीक्षांचे टेंटेटिव्ह टाइम टेबल सीईटी सेलने ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. याचबरोबर सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. सीईटी परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रिया ही वेळेवर पार पाडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. तर सीईटी सेलने जसं मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते सीईटी सेलने रजिस्ट्रेशनसाठी कंपल्सरी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये अपार आयडी असेल, तुमचं अपडेटेड आधार कार्ड असेल किंवा तुमचा यूडीआयडी असेल. तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट सीईटी सेलने इथे कंपल्सरी केलेले आहेत. त्यानंतर 1 जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्या दृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयुक्त सरदेसाई यांनी दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे, असं या न्यूज मध्ये म्हटलंय. तर जे अभ्यासक्रम हे व्यावसायिक स्वरूपाचे आहेत अशाच अभ्यासक्रमांचं रजिस्ट्रेशन हे आजपासून सुरू होऊ शकतं, असं या न्यूजचं म्हणणं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, एमबीए असेल, एमसीए असेल किंवा एमएचटी सीईटी असेल, अशा प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन हे सुरुवातीला नेहमी सुरू होतात.
तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर आजपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत, तर आपले रजिस्ट्रेशन हे साधारणतः याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर सुरू होतील. म्हणजे थोडक्यात साधारणतः 5 जानेवारी पासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होतील असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कन्फर्म केलं, तर सध्या तरी ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, त्यावेळेला अजून तरी सीईटी रजिस्ट्रेशन पोर्टल 2026-27 साठी सीईटी सेलने इथे ओपन केलेलं नाहीये. जर आपण सीईटीच्या नोटिफिकेशन मध्ये पाहिलं तर रिसेंट नोटिफिकेशन जी आपल्याला रिलेव्हंट आहे ते म्हणजे आधार, अपार आयडी आणि यूडी आयडीचं आहे. म्हणजे अजून तरी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं नवीन नोटिफिकेशन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेलं नाहीये आणि सीईटीचं रजिस्ट्रेशन पोर्टल सुद्धा अजून सुरू करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर ही बातमी खरी असेल तर आज व्यावसायिक अभ्यासक्रमांचे रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते साधारणतः सोमवारपासून म्हणजेच 5 जानेवारी पासून सुरू होतील असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी सोमवारपासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होत असतील तरीही त्याच्या अगोदर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं नेसेसरी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेटेड असावं, तुमच्याकडे अपार आयडी असावा, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधून येत असाल तर यूडी आयडी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमचा स्कॅन फोटो असावा, सिग्नेचर असावी आणि तुम्हाला जर ऍप्लिकेबल असेल तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्ही आजपासूनच रेडी करून ठेवा, कारण आता पुढच्याच आठवड्यामध्ये सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच 1 जानेवारी पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.